नमस्कार. उन्हाळी वाळवणमध्ये आज पाहणार आहोत उडदाचे पापड. पीठ मळायची गरज नाही, गोळे तयार करायची गरज नाही किंवा लाटायचीही गरज नाही. त्याचप्रमाणे या पापडामध्ये आपण पापड खार किंवा सोडाही घालणार नाही, जेणेकरून कमी तेलामध्ये तुम्ही तळू शकता आणि खमंग आपले पापड होतील. अशा प्रकारे आपण हे पापड तयार करणार आहोत. आता इथे मी 1 वाटी घेतलेला आहे उडीद डाळ. आता प्रमाण कसं घ्यायचं, तर 1 वाटी उडीद डाळला 1/4 भाग मूग डाळ घ्यायची आणि मूग डाळीचा निम्मा तांदूळ घ्यायचं. मूग डाळ आणि तांदूळ का घालणार आहोत, कुरकुरीत आणि खमंगपणा येण्यासाठी आपण हे दोन्ही वस्तू घातलेल्या आहेत. आता यामध्ये पाणी घालायचं आणि 2दा स्वच्छ डाळ धुवून घ्यायची. आता आपण ही डाळ भिजत घालणार आहोत. अगदी तुम्ही 4 ते 5 तास भिजत घातली तरी चालेल किंवा आदल्या रात्री भिजत घातली तरी चालेल. घालताना मात्र जे मोठं भांडं घ्यायचं, जेणेकरून डाळ आणि तांदूळ फुगतात, त्यामुळे थोडंसं मोठं भांडं घ्यायचं भिजवण्यासाठी. आता हे भिजत घालायचं, मी आदल्या रात्री भिजत घातलं होतं. पाहू शकता डाळ आणि तांदूळ छान आपली भिजलेली आहे. अशा प्रकारे हे भिजवून घ्यायचं. आता आपण वाटण तयार करणार आहोत. मिक्सरमध्ये ही डाळ आणि तांदूळ अगदी एकत्र घालायचं आणि पाणी न घालता आपण हे वाटून घ्यायचं. अगदीच तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल तर 1-2 चम्मच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. अशा प्रकारे आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत. पाहू शकता अगदी असं हे बारीक आपण वाटण तयार केलेलं आहे आणि पाणी घातलेलं नाही. अशा प्रकारे घट्ट आपण हे वाटण तयार करून घ्यायचं. आता आपण हे वाटण जे केलेलं आहे ते मापून घ्यायचं, जेणेकरून पाण्याचा आपल्याला अंदाजासाठी हे मापन वाटून घेतलेलं आहे. पाहू शकता इथे माझे आहे 2.5 वाटी माप झालेलं आहे. आता 2.5 वाटी आपलं हे माप झालेलं आहे, तर 2.5 वाटीच आपण पाणी वापरणार आहोत. त्यासाठी हे मी मापून घेतलं होतं. अशा प्रकारे हे पीठ आपलं एका ठिकाणी काढून घ्यायचं. अगदी हे पापड खमंग आणि कुरकुरीत लागतात. जरूर करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता आपण हे पीठ शिजवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम भांड्याला अर्धा चम्मच तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ खाली लागणार नाही. अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे. आता पाणी घालायचं, जेवढं आपलं पीठ होतं तेवढं पाणी घालणार आहे. आता इथे 2.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे. तुम्ही जर मिक्सरमध्ये वाटताना पाणी जर जास्त घातलं तर प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे अगदी 2-3 चम्मचच पाणी घालायचं वाटण तयार करताना. इथे हिंग घातलेलं आहे, जिरे घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे सर्व घालून घ्यायचं. जर तुम्हाला पापड खार पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही घालू शकता. मी घातलेलं नाही. अगदी कमी तेलामध्ये तळण्यासाठी इथे पापड खार घातलेलं नाही. तेल पापड खार आणि सोडा भरपूर तेल शोषून घेतं. ते शोषून घेऊ नये म्हणून मी ते पापड खार किंवा सोडा घातलेला नाही. अशा प्रकारे आपण ह्यामध्ये थोडंसं नरम पाणी असताना हे मिश्रण घालायचं आणि तुम्ही लाकडीची रवी असते किंवा लाटण्याने अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्स केलं ना तर गुठळी राहत नाही, म्हणून आपण लाटण्याचा किंवा रवीचा वापर करायचा. अशा प्रकारे हे आपण मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि आता आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत. हे सतत हलवत राहायचं, जेणेकरून यामध्ये गुठळी होणार नाही किंवा खाली लागणार नाही. अशा प्रकारे आपण हे मिक्स केलेलं आहे. पाहू शकता पूर्ण पीठ आता आपले हे घट्ट होत आहे. अशा प्रकारे हे पीठ आपण हलवत राहायचं. पाहू शकता आता आपलं हे पीठ शिजलेलं आहे थोडंसं. आता आपण काय करायचं, अशा प्रकारे तवा ठेवायचा गॅसवरती आणि हे जे पीठ आहे ते त्यावरती ठेवायचं, जेणेकरून खाली पीठ लागत नाही आणि पीठ छान शिजतं. अशा प्रकारे झाकून ठेवायचं. एक 5-10 मिनटं ठेवलं तरी चालेल. अशा प्रकारे आपलं हे पीठ आता तयार झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, याचे गोळे तयार करणार नाही, तर आपण फक्त यातलं थोडंसं मिश्रण चमच्याने जरी घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं. त्यावरती प्लॅस्टिकची जी पिशवी असते ती अशा प्रकारे ठेवायची आणि अगदी प्लेटच्या सहाय्याने अशा प्रकारे आपण ह्याला प्रेस करत राहायचं. अगदी गोल असा आपण शेप द्यायचा आणि अगदी पातळ असा आपला पापड तयार होतो. एका वेळी तुम्ही 1 किंवा 2 ही करू शकता. अशा प्रकारे मी सर्वप्रथम पहिली पद्धत दाखवत आहे की तुम्हाला 1 पापड तयार करून आणि अशा प्रकारे कागद तो पसरवायचा आणि अगदी अलगद उचलायचा.
अशा प्रकारे पापड केले ना की आपले पटपट पापड तयार होतात. आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत. अगदी 2 गोळे एकदम ठेवायचे, त्यावरती प्लेट ठेवायची अशा प्रकारे आणि प्लेटनं पूर्ण अशा प्रकारे दाबून घ्यायचे. एका वेळी तुम्ही 2-2ही पापड तयार करू शकता. अशा प्रकारे अगदी गोल आणि पातळ आपला पापड तयार आहे. अगदी लाटण्याचीही गरज नाही. अगदी तुम्ही मशीनवर जरी केलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण हे पापड तयार करून घ्यायचे. अगदी पीठ मळायचीही गरज नाही. अगदी जास्त मेहनत न घेता आपले पापड तयार होतात. अशा प्रकारे पाहू शकता अगदी गोल आकारामध्ये आपले पापड आणि अगदी पातळ असे पापड तयार झालेले आहेत. अगदी उन्हामध्ये 4 दिवस उन्हात घालायचे. सर्वप्रथम आपण हे घरामध्येच घातलेलं आहे थोडंसं उन्हामध्ये आणि दुसऱ्या दिवशी आपण हे उन्हामध्ये घालायचे. अशा प्रकारे हे सर्व पापड मी तयार करून घेतलेले आहेत. 4 दिवसानंतर छान असे पापड आपले हे वाळलेले आहेत. आता आपण हे पापड तळून घेणार आहोत. तळताना मात्र अगदी कमी तेलामध्ये तुम्ही हे पापड तळू शकता. अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हे पापड तळून घ्यायचे. पाहू शकता अगदी दुप्पट आपला हा पापड तयार होतो आणि अगदी कमी तेलामध्ये तुम्ही हे पापड तळू शकता. अगदी जास्त तेलाचीही गरज लागत नाही. अशा प्रकारे पाहू शकता हाताला तेलही लागत नाही. अशा प्रकारे अजिबात तेलकट हे पापड तयार होत नाहीत आणि अगदी कुरकुरीत पापड हे तयार होतात. विदाऊट सोडा आणि पापड खार आणि खायला अगदी खमंग लागतात. हिंगमुळे तर अगदी खूप छान टेस्ट येते. जरूर करून पहा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर पल्लवी मराठीज रेसिपी जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तयार आहेत आपले उडदाचे पापड. धन्यवाद.